हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तसंच आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग. तर चला, आजचा जो ब्लॉग आहे ना तो इव्हनिंगला शूट होतोय, कारण की म्हटलं आज ऑफिसवरून येताना करू, कारण की जर आपण कंटाळा केला तर ब्लॉग्स येणारच नाहीत म्हटलं. तर मग म्हटलं की मला आहे ना माझ्या कुकरच्या ज्या रिंग होत्या त्या खराब झालेल्या होत्या. मग म्हटलं आज त्या रिपेअरच करायच्या कोणत्याही परिस्थितीत म्हटलं. मग तिथे माळीवाड्यातच शॉप होतं एक रोडलाच, तर मग तिथेच मी रिपेअर करून घेतलं, कारण की ते थोडेसे ठोकायचे वगैरे पण होते. आणि कापड बाजारात जर गेलं तर खूप जास्त असा टाइमपास होईल, म्हटलं तिकडे जायलाच नको. मग इथं त्या काकांनी ठोकून वगैरे दिली आणि रिपेअर करून दिले मला. आणि ते शेजारी ना एक आजी आजोबा होते, आणि मी रोडनी येताना त्यांना बघत होते. किती छान ना, की म्हातारे झाले तरी पण दोघांची साथ एकमेकांना आहे. आणि तिथून पुढे आल्याच्या नंतर आहे ना, आपण गावाकडे बघू शकतो की नारळ जे आहेत ते आपण लोकांना फुकट देतो, पण इथे जे आहेत ना ते प्रत्येक रोज विकायला येतात भरपूर अशा प्रमाणात. आणि घरी आल्यावर पहिली चहापासून सुरुवात केली. म्हटलं चहा पिल्याशिवाय काहीच डोकं चालणार नाही म्हटलं, कारण की काय करायचंय काय नाही नियोजन पूर्ण काही चहावरती डिपेंड असतं. आणि मस्त असा चहा जर झाला ना तर खूप फ्रेश असं माइंड होतं आणि डोकं पटपट चालतं. तर मग म्हटलं चहा पिऊ आधी, आपण थोडंसं निवांत बसू 10-15 मिनिटं थोडंसं, आणि मग त्यानंतर पुढच्या कामांना लागू, कारण की दिवसभरचं पण शेड्यूल पूर्ण पॅक असतं. कारण की सकाळी 10 ते 6चं ऑफिसचं टायमिंग आहे, तिथून पुढं यायचं परत, आणि आल्याच्या नंतर पण मग आपले शूट वगैरे काय असतात. त्यामुळं मग थोडंसं शांत डोकं ठेवलं तर मग मला आयडियाज पण सुचतात. मस्त असा इथे चहा उकळत होता, आणि म्हटलं चहा पिल्याशिवाय एनर्जी पण येणार नाही, कारण की एनर्जी लेवल डाऊन झालेली असते दिवसभर, आणि दोन्ही पण काम आपल्याला ऍडजस्ट करायचे असतात. सो मग इथे मी आहे ना चहा पीत निवांत बसली होती थोड्या वेळ. म्हटलं थोडासा आपण विचार करूयात. आणि मेन प्रश्न सगळ्या लेडीजचा असतो की आज स्वयंपाकात काय करायचं ना, तर हा खूप मोठा प्रश्न असतो, आणि माझा पण रोज हा प्रश्न असतो की काय स्वयंपाकात करायचं आहे. आणि जे काही बाकीचे कामं होते तर ते पण मी आठवत होते काय काय करायचं राहिलेलं आहे. शिफ्टिंगमुळे ना सगळं गडबड आणि गोंधळ झालेला आहे. त्यामुळेच आपला काल व्लॉग आलेला नाहीये, कारण की शिफ्टिंगमुळं थोडंसं सामान इकडं तिकडं झालेलं आहे मिक्सअप. तर आता ते पूर्ण सेट केलेलं आहे मी. सो आता इथून पुढे गॅप पडणार नाहीत आपल्या व्लॉगला. मग म्हटलं अजून काही काम राहिलेलं आहे का, तर आज आपण करून घेऊयात म्हटलं. आणि मग मला आठवलं की मम्मीने आहे ना मला आहे ना जे काही आपले कडधान्य असतात ना ते दिलेले होते. आणि त्या दिवशी मी हे करताना बघितलं होतं की त्याला किडे वगैरे नको लागायला, कारण की वाटाणा वगैरे जो असतो सुक्का, तर त्याला आहे ना लवकर किडे वगैरे लागतात. तर मग म्हटलं आज ते पण काम करून घेऊयात आणि बाकीचे पण कामं पटपट आवरून घेऊन कारण की किराणा वगैरे काय आहे काय नाही सगळं आपल्यालाच बघणं आहे. कारण की पूर्ण ऑफिस, घर, सगळ्या गोष्टी मॅनेज करणं आहे. तर म्हटलं चला आता आपण आहे ना ते काही जे कडधान्य होते ते चाळून घेऊयात. तर मग मी इथे काय केलं, कढईत जर त्याच्यात सपोज सोंड वगैरे असतील किंवा किडे वगैरे असतील तर ते त्याच्यातच पडतील. तर मग प्रत्येक जे कडधान्य होतं ना, तर ते पूर्ण कॅरी बॅगमध्ये पॅक केलेलं होतं तिने. पण मग म्हटलं की जर एका याला जर कीड लागली तर प्रत्येकाच याला कीड लागून जाते. म्हटलं त्यापेक्षा आहे ना तेवढी वाट बघण्यापेक्षा आपण थोडंसं आधीच सावध राहिलेलं कधी पण चांगलं, कारण की एका गोष्टीला जर किडे वगैरे झाले, सोंड, तर प्रत्येक गोष्टीला असे लागतात. मग आधी छोटी चाळणी घेतली होती मी, पण त्याने काही मला पडतच नव्हतं खाली. तर मग म्हटलं थोडीशी मोठी चाळणी घेऊयात, कारण की हे कडधान्य आहे. सो त्याच्यातून जे काही असेल ते पडेल. पण काहीच नव्हतं याच्यामध्ये. पण म्हटलं की आपण एकदा जर चाळून घेतलं तर डोक्याला टेन्शन पण नाही राहायचं, कारण की 8 दिवस तर माझ्याच्याने काही होत नाही जास्त करून लक्ष देणं. लक्ष देणं म्हणजे कसं, की ऑफिस हे ते सगळ्याच गोष्टी, आणि जर 8 दिवसाचं काम एकदाच जर करून ठेवलं ना संडेला, आणि संडेची वाट बघत बसलं, तर मग म्हटलं अजून जास्त उद्योग होण्यापेक्षा आपण आत्ताच करून घेऊयात. आणि मी प्रत्येकाला आहे ना अशा भरण्या केलेल्या आहेत, जेणेकरून त्यामध्ये आहे ना सगळ्या काही गोष्टी सेट होतात, आणि मग शोधायला पण सोपं जातं, ओले वगैरे हात लागत नाही. आणि कॅरी बॅग मध्ये काय होतं की त्याला किडे वगैरे लागतात, आणि डब्यात जर लागले तर लवकर आपल्याला कळून येतात, कारण की खाली तळाला बसलेले असतात. तर इथं मसूर वगैरे, अख्खा मसूर वगैरे सगळ्या गोष्टी मी चाळून घेतल्या. म्हटलं ती रिस्कच नको घ्यायला. आणि अख्खा मसूरची रेसिपीज वगैरे मी त्या पण शेअर करत जाईल. आता डेली व्लॉगिंग मध्ये तर आपल्या येतच जाणार आहे, काही ना काही मी शेअर करत जाईल तुम्हाला. तर तुम्हाला आपले व्लॉग आवडतायत का, मला हे नक्की सांगा बरं का. काही जर चुकत असेल तर ते पण मला सांगा, कारण की काही गोष्टी चुकत असतात माणसाच्या, आणि चुकांमधूनच शिकत असतं माणूस, हे पण मला चांगल्या प्रकारे माहितीये. आणि आपल्या सगळ्यांनाच माहितीये, जर चुका सांगितली तर त्या गोष्टींचा राग नसतो, कारण की आपण कुठेतरी सुधरत असतो. आणि त्या जर चुका आपण जर थांबवल्या ना वेळच्या वेळी,
तर आपण चांगल्याच मार्गाला जात असतो. तर इथं हरभरे वगैरे सगळं काही तिने दिलेलं होतं आणि तिला मी म्हटलं होतं की देऊ नकोस, बट तिने ना गपचूप बॅगमध्ये टाकलं होतं. मी इथं आल्याच्या नंतर तिने मला कॉलवर सांगितलं की तू नाही म्हटली होती, पण आम्ही टाकलेलं आहे बॅगमध्ये, ते चेक कर म्हणून. मध्ये गेली होती मी तिच्याकडे म्हणून. आणि त्यांच्याकडे आता आहे ना टरबूज वगैरे सगळं चालू झालेलं आहे त्यांचं तोडायचं काम. म्हणजे त्यांच्या शेतात लावलेली. आणि जेव्हा फोन येतो ना त्यावेळेस खरंच असं वाटतं की आपण लगेच जावा म्हणून, पण काही गोष्टींमुळे शक्य नसतं सगळ्याच गोष्टी की लगेच जाणं वगैरे. मस्त त्यांचे टरबूज वगैरे आलेले आहे आणि आता ते व्यापाऱ्यांना वगैरे द्यायचं काम चालू आहे. सो तिने मला व्हिडिओ कॉल केला होता, त्यामुळे मग मी ते बघितलं आणि खूप छान असं वाटतं. कारण की आपण लांब राहतो, बट सगळ्या गोष्टी आता आहे ना व्हिडिओ कॉलद्वारे आहे ना खूप गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. तर मग सोप्या झाल्यामुळं आता काही जास्त असं अंतर वाटत नाही. आणि किती जरी माहेरी गेलं ना, तर माहेरी जाण्याची ओढ कधी कमी होत नसते लेकीची. तर प्रत्येकाचंच असं आहे. तर म्हटलं चला आज यांना विचारलं होतं मी काय काय खायचंय, बट माझ्याकडे चपात्या वगैरे होत्या शिल्लक, तर त्यामुळं म्हटलं चला आज वरण भात करूयात आपण त्यामध्ये. आणि वरण भात करायचं म्हटलं की मला खूप आनंद होतो, कारण की सोपं काम असतं हे. कोणत्याही लेडीजला तेच आवडत असतं, सोपं. इथं मी डाळ वगैरे ना 3 पाण्याने धुवून घेतली होती. त्याच्यामध्ये तेल, जिरे, हळद, हिंग, मीठ टाकत असते मी थोडं शिजताना, कारण की ते मग वरणाला छान अशी चव देतं. आणि वरणाला नंतर जर हळद टाकली आपण आत्ता न शिजत टाकतो ना, तर त्याचा वेगळाच कलर होतो आणि तो मला काही आवडत नाही आणि ते काही टेस्टला पण चांगलं लागत नाही. म्हटलं चला पटापट उरकून घेऊयात आज, कारण की टाइम आहे. तर मग टाइम जर नसला तर मग सगळीच धावपळ धावपळ होत असते. तर मग म्हटलं चला आज ही रेसिपी करतोय आपण, ती पण शूट करून दाखवते मी तुम्हाला की मी कशा प्रकारे वरण भाताचं वगैरे कुकर वगैरे लावत असते. आता प्रत्येकाची वेगळी पद्धत आहे. आणि कुकरमध्ये ना पाणी टाकताना खाली पाणी टाकलं ना त्याच्यामध्ये ना अर्धा लिंबू कट करून जर टाकलं, तर कुकर काळा वगैरे असं काही होत नाही. ऑलरेडी माझ्याकडे नॉनस्टिकचा आहे, त्यामुळे माझा काही विषय नाही. पण आधी जर आम्ही जर्मलच्या ह्याच्यात करायचो ना, अल्युमिनियमच्या ह्याच्यात, तर तेव्हा तसंच करायचे मी. इथे तांदळामध्ये पण मस्त असे 3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत तांदूळ आणि त्याच्यामध्ये पण मी तेल, मीठ, जिरे आणि मोहरी टाकणार आहे, कारण की खूप छान अशी टेस्ट देतं ते. आणि कोथिंबीर पण टाकते मी, पण ह्यावेळेस विसरली होती मी कोथिंबीर टाकायला. म्हटलं चला जसं आहे ना तसं पटकन सिंपल पद्धतीने करून घेऊयात. सिंपलमध्येच खूप छान अशी टेस्ट असते. आणि हे कुकर लावून द्यायचं काम चालू होतं माझं आणि म्हटलं आज चेक पण करून बघूयात पहिलं की नाही का बाबा चालतोय की नाही. आणि जोपर्यंत लागत नव्हतं कुकर तोपर्यंत नाही का धाकधूक होती मनात, अरे चालू होईल का नाही हा कुकर. नाही झालं तर सगळाच गोंधळ होऊन बसेल, मग परत सगळं सेपरेट सेपरेट हे करायला लागेल. पण तसं न होता कुकर छान प्रकारे चालला माझा. आणि हे सगळं काही मिक्स करून घेत असते मी चमच्याने, कारण की मीठ आहे ना काही काही वेळेस काय होतं की वरती तांदळात राहतं किंवा डाळीत राहतं, मग ते भात वरती खारा लागतो किंवा खाली खारा लागतो, मग ते त्याची वेगळीच टेस्ट अशी होती. इथं कुकर लावून दिला होता. कुकर लावूस तर मी माझे बाकीचे कामं आवरून घेतले. म्हटलं की जे बाकीचे काही कामं आहेत ते पटपट आवरले की लवकर सगळ्या गोष्टी होतात. इथे मस्त असं वरण झालेलं होतं रेडी. वरण भात रेडी झालेला होता माझा. सो आजचा जो व्लॉग होता तो कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि पुढचे व्लॉग्स जे आहेत तुम्हाला कशा कशाचे बघायचे आहेत ना नक्की कमेंट करून सांगा. आणि लव्ह स्टोरीचा व्लॉग जर बघायचा असेल तर नक्की मला कमेंट करा. मग लव्ह स्टोरी पण सांगूयात आपण. सो भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.